मंडळी, तर आज आम्ही फिरायला जाणार आहोत फोपसंडी या गावी. तर फोपसंडीला जाताना आम्हाला हे लागलेलं आहे, खाली तुम्हाला जे दिसतंय ते अबिटखिंड गाव आणि त्याच्यावरती हे तुम्हाला लागणार आहे भैरवनाथ मंदिर. भैरवनाथ मंदिरात भैरवनाथाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत फोपसंडी या गावी. तर फोपसंडीला जाण्याच्या अगोदर आता आपण खाऊया, थोडा नाश्ता पाणी करून घेऊया, कारण सकाळचे आता 9:30 वाजलेले आहेत. तर आता इथेच हॉटेल आहे, तिथे आपण आता नाश्ता करून घेऊया. चला. तुम्ही बघू शकता क्लायमेट किती छान झालेलं आहे. गाव मस्त कसं दिसतंय, एकदम छान वातावरण. तर आता आपण फोपसंडी मार्ग आपल्याला लागलेला आहे, तर तुम्ही इथे बोर्ड बघू शकता. आणि इथे आता आपल्याला इथे प्रवेश फी भरायची आहे. आम्ही गावचे आहोत, इथले रहिवासी आहोत, त्याच्यामुळे आम्हाला तरी फ्री आहे. जर जे पर्यटक येतील त्यासाठी फी किती आहे? मोटरसायकल 25 रुपये, प्रति सीट 30 रुपये आणि जीपवाल्यांना 4 व्हीलरला 100 रुपये प्रति सीट, म्हणजे पर पर्सन 30 रुपये असं चार्जेस इथे घेतात. तर चला आता आपण जाऊया. चला. आके चला जाता है. तर फोपसंडीला जाताना आम्हाला वाटेमध्ये छान इथे गुहा दिसत आहे, तिथे तुम्ही बघू शकता. तिथे अजूनही लोक राहतात. तर चला आता आपण तिकडे जाऊन बघूया. तर चला, लेट्स गो. इथून आता फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. छान असं इथून झुडा वाहतो, धबधबा तुम्ही बोलू शकता. आणि आता पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. तर चला आता आपण इथे भेट देऊया. तर बघा, असं मस्त असं गुहेमध्ये छान असं दगडांचं घर बांधलेलं आहे. आपण आतमध्ये पण जाऊन बघूया. मला असं वाटतं इथे जनावर वगैरे राहतात. तर चला आता ते आपण बाबांकडे जाऊया. इथून जरा सांभाळून. ओके. इथे गुरांची जागा आहे ना बाबा? ही सगळी गुरांची जागा आहे ना? छान, एकदम मस्त आहे, उबदार एकदम, ना थंडी ना काहीच. छान एकदम. किती 30 वर्ष मस्त ना, थंडी नाही काय नाही, एकदम मस्त उबदार एकदम. फक्त मोठा गोवा लागता उडा धबधबा तवळ्या लागते. हा, धबधबा लागत असेल तर ओल येत असेल ना सगळीकडे. ओल पण मस्त आहे बघण्यासाठी. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा इकडेच नाही, उन्हाळ्याला जायचं घरी, उन्हाळ्याला घरी जायचं, पावसाळ्यातलं तिथे राहायचं. अच्छा, असं आहे का? मस्त आहे ना. पाऊस नाही मग पाणी नाही राहत आपली पियाला गुराजी. तुमचं नाव काय? मुठे. गोंधळची. मी पाचनाईची. हा, भारमल. गोंदशीची पण आहेत ना. हिले 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 हा, हिले माहिती गावा. आम्हीच हिले. चकू माहिती का? ती चकू इकडे वळली गावात. भाव द्यायच्या नाही आम्ही शेती नाही, ती भाव द्यायची आपली. आणि मग बाबा जेवण वगैरे हिलेच मग त्याच्या उतरवले ते ना, त्या त्याचे मंडळी ते उतरवले. मुलगी आहे, बाबा म्हणलं जेवण वगैरे इथंच ना.
हा, चल ना. बसून जा. चला आतमध्ये फक्त जाऊया. बसून जा. फक्त बसून जायचं एकदा. हा. चला आतमध्ये जाऊन बघूया आपण. लाईट आतमध्ये. अच्छा, इथे चूल वगैरे सगळे. चप्पल काढू का मी? नको. इथे चूल वगैरे बाबांनी मस्त मांडलेली आहे. वाव, किती छान उबदार आहे मस्त. हा ना, इथे दिसत नाहीये. तर नाही तर ठेवणार आम्ही. हा ना, हा घे इथं पुढे सगळं गोळ ठीक आहे. बाबा इथे जेवण वगैरे बनवतात मस्त. आणि सगळं इथे गुरं. आणि आतमध्ये खरंच खूप गरम वाटतं एकदम मस्त. थंडी नाही की काय नाही, आहे ना बाबा? मस्त एकदम. किती पण पाऊस पडू दे ना तर काही नाही, थंडी आहे ना एकदम मस्त. छान आहे एकदम. आपल्या घरात केळा बारी. हा खरंच आहे ना. आणि भीती नाही, काय नाही आहे ना. सगळा संसार तिथे. कोंबड्या बिंबड्या मांजरा सगळं. सगळं इथेच ना. मस्त एकदम. हळू हळू चला बाहेर जाऊ. चला बाहेर आलो. मस्त. तर मंडळी, अजूनही लोक गुहेत राहतात. जनावरांसाठी त्यांना इथे राहावं लागतं. इथे छान असं फक्त 2 महिन्यासाठी इथे राहतात. सेफ मध्ये एकदम असं छान जनावरांसाठी त्यांनी बांधून घेतलंय स्पेशली इथे. आणि तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. आणि बाबा म्हणत होते की अजून सुद्धा तिकडे आहेत गुफा वगैरे, म्हणजे अजूनही लोक तिथे राहतात. तर आता चला आपण तिकडे नको आता जायला, आपल्याला लेट होईल अजून, म्हणून आता आपण प्रवास चालू करूया आता पुन्हा एकदा. तर हा रोड जातो पोपसंडी दर्शनला आणि इकडे आहे कुंजरगड आणि कोंबड किल्ला. तर आपण आधी इकडे नाही, आपल्याला आता इकडे जायचं नाहीये, पण आपण माहिती बघूया किल्ल्याची. तर चला बघूया. आणि बारीक बारीक पाऊस सुद्धा चालू झालाय आणि फॉग पण तुम्ही बघू शकता. आणि ढग सुद्धा गडगडतोय. लेट होतोय आपल्याला, ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. 11:30 वाजलेले. तर आपण पुढे निघूया. तर चलो. तर या अभयारण्यामध्ये म्हणजे कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये हा दुसरा फॉल लागलेला आहे आता आपल्याला, उत्तरचोंड फॉल. तर तुम्ही ते बघू शकता. पाणी कमी आहे पण पाऊस आहे. पाऊस बऱ्यापैकी चालू झालेला आहे आधी आता. पोपसंडी गावाचा गेट दिसतोय. पोपसंडी गाव आलेलं आहे. आता आपण त्याच्या तिकडे एंटर करूया. चलो. शाळेत नाही गेले नाही रे. शाळेत नाही गेली पोरं. कारण आज शाळेला सुट्टी आहे ना ग. हा, कुठे शाळा तुमची? तिथे शाळा आहे का? मधली सुट्टी झाली का? किल्ल्याला जाताना तुम्ही इथे दुसरी वाट सुद्धा आहे. पहिली वाट तर तुम्ही तिकडे बघितली, पण ते नाही. कोंबड किल्ल्याला ही दुसरी वाट सुद्धा, इथून सुद्धा तुम्ही पोपसंडी गावातून सुद्धा तुम्ही जाऊ शकता कोंबड किल्ल्याला. काय मजा इथे जायचं. दादा मी इथे स्टॉप घेतलेला आहे आणि इथे असं मनोऱ्यासारखं त्याला मी बांधलेलं आहे. तिथे आपण येऊ शकतो आणि तुम्ही पुढचा व्ह्यू बघा. पूर्ण धुकं आलेला आहे. थोडे रिस्की आहे.